ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 36वा अध्याय हा साई सर्व व्यापकता तत् आशीर्वाद साफल्यता या शीर्षकाचा आहे. श्रोते हो, ईश्वरी सत्तेचा न्याय मोठा कठीण असतो. या न्यायात विलंब होऊ शकतो, पण चूक कधीच नाही. किती मोठं वैभव असू द्या, किती मोठं नाव असू द्या, देव केवळ आपल्या भुवईच्या इशारावर अनेक नाट्यमय घटना घडून आणतो. त्या घडून आणलेल्या घटनांचे अर्थ आपल्याला नंतर समजतात. एकदा गोवा येथे राहणारे 2 गृहस्थ साईंच्या दर्शनाला शिर्डीला आले. दोघे बरोबर आले होते. तरीही साईंनी फक्त एकाकडे दक्षिणा मागत ते म्हणाले, मला 15 रुपये दक्षिणा दे. जवळ असलेले माधवराव देशपांडे बाबांना म्हणाले, बाबा मला हे नाही समजलं, एकाकडे दक्षिणा मागितली मात्र दुसऱ्याने स्वतःहून दक्षिणा दिली तर तुम्ही त्याला परत देऊन टाकली. साई म्हणाले, श्यामा, मी कोणाकडून काहीच घेत नाही. ही मशीद माई कोणाकडून काय घ्यायचं ते ठरवते. अरे, सुरुवातीला हा गृहस्थ कंगाल होता. त्याने देवाला नवस केला होता, पहिला पगार जो मिळेल तो मी देवाला अर्पण करेल. याच्या नवसाचा त्याला विसर पडला. कर्मधर्म संयोगाने आज तो इथे आला आणि मशीद माईने आता हे बरोबर ओळखलं. श्रोते हो, साईनाथ कोणाकडून स्वतःहून पैसे कधीच मागत नाही. आपल्या भक्तांनी सुद्धा पैशासाठी कोणाकडे हात पसरावे असं बाबांना मुळीच आवडत नाही. साईंचा भक्त माळसापती म्हणजे अनासक्तीचं मूर्तिमंत उदाहरण. त्याची परिस्थिती म्हणजे 18 विश्व दारिद्र्य, पण गरिबीचं मिळालेलं दान त्याने मोठ्या आनंदाने स्वीकारलं होतं. एकदा हंसराज नावाचे एक व्यापारी शिर्डीला आले. ते अत्यंत दयाळू होते. माळसापती यांची अवस्था पाहून त्यांना दया आली. त्यांनी साईंसमोर माळसापतींना काही मदत देऊ केली. माळसापतींनी ती मदत नम्रपणे नाकारली. ते म्हणाले, साईनाथांच्या आज्ञेशिवाय मला एक आणा देखील स्वीकारता येणार नाही. बाबा म्हणाले, माझ्या खऱ्या भक्ताला द्रव्याचा मोह कधीच पडत नाही. पैशाच्या थाटामाटात तो कधीच अडकतही नाही. संत आणि सत्पुरुष यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द असत्य कधीच होत नाही. देव त्यांचे शब्द खरे करतो. श्रोते हो, सोलापूर शहरात सखाराम औरंगाबादकर यांच्या पत्नीला मूलबाळ होत नव्हतं. दोघंही खूप अस्वस्थ होते. बाबांची कीर्ती ऐकून ते मोठ्या आशेने शिर्डीला आले. औरंगाबादकरांची पत्नी सतत मनात विचार करत होती, साईबाबांच्या आजूबाजूला सतत भक्तगण असतात. या गर्दीत माझ्या मनातील विनंती मी बाबांसमोर कशी व्यक्त करू. तिने माधवरावांना विनंती केली, जेव्हा बाबा एकटे असतील तेव्हा तुम्ही माझ्या मनातील ही चिंता बाबांच्या कानावर घालाल. यावर माधवराव देशपांडे म्हणाले, साईंचा दरबार हा सतत भरलेला असतो. इथे सतत कोणी ना कोणी आलेलं असतं, पण तरी मी साईंना तुमची व्यथा नक्की सांगेल. तू मात्र बाबा जेवायला बसले की नारळ उदबत्ती घेऊन जवळ दगडावर बस. बाबांची आनंदित वृत्ती पाहून मी तुला खून करेल तेव्हा तू लवकर ये. साईंनी मनोमन कसं जाणलं हे देवालाच माहीत. त्यांनी माधवरावांचा मोठ्या प्रेमाने गालगुच्चा घेतला. बाबा त्याला म्हणाले, माधवा, गेल्या 72 जन्मात मी तुला कधी साधा स्पर्श देखील केला होता का. माधवराव म्हणाले, देवा, माझी वृत्ती माझं चित्त सतत तुमच्या पायी असतं. एवढ्या संधी साधून मूलबाळ नसलेली ती स्त्री साईंच्या जवळ आली. तिने प्रेमाने साईंना श्रीफळ अर्पण केला, नमस्कार केला. इथे सुरू झाला साई महाराज आणि माधवराव देशपांडे यांचा आगळा वेगळा संवाद. श्यामा, हा नारळ फार गुडगुड करतोय, त्याचं काय म्हणणं आहे. श्यामा म्हणाला, बाबा, तो नारळ म्हणतोय माझ्याही पोटात असंच गुडगुडू. बाबा, या बाईवर कृपा करा आणि हा नारळ तिच्या उटीत टाका. बाबा म्हणाले, अरे, नारळाने पोरे होतात का. अशा कशा रे तुझ्या समजुती. तुम्हा लोकांना वेळ लागले का. श्यामा प्रेमाने उत्तरले, तुमच्या बोलण्याचं कौतुक आहे आम्हाला. तुमच्या शब्दांनी आपसुकच लेंडार मागं लागल, पण तुमचा आशीर्वाद पाहिजे. यावर साईंनी जरा गंमत केली. ते म्हणाले, नारळ फोड. आणि श्यामा म्हणायचा, पदरात टाका. बराच वेळ ही जुगलबंदी चालली. साई म्हणायचे, नारळ फोड. श्यामा म्हणायचा, पदरात टाका. शेवटी साई म्हणाले, 12 महिन्यांनी पोर होईल. बाबांचे वाक्य ऐकताच श्यामाने नारळ फोडायला अर्धा नारळ फोडला. अर्धा नारळ श्यामाने तिच्या पदरात दिला. बाबा म्हणाले, आजपासून 12 महिन्यांनी तुझ्या पोटी मूल जन्माला येईल. यावर त्रिश्री मनोमन सुखावली. तिने साईंच्या चरणावर लोटांगण घातलं. बाबांनी कृपा केली आणि श्यामांनी सांगितल्याप्रमाणे 12 महिना पूर्ण होताच तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. बाळाला घेऊन मायलेकरू शिर्डीला
बाबांच्या दर्शनाला आले. तिने साईंच्या चरणी 500 रुपये दक्षिणा अर्पण केली. साईंनी आपल्या श्यामकर्ण घोडाच्या जागेसाठी भिंतीचं बांधकाम या रकमेतून घेतलं बांधून. स्वतःसाठी 1 रुपया देखील, 1 आणा देखील साईंनी नाही वापरला. श्रोते हो, या अध्यायात साईंनी खालील वचन शब्द न शब्द खरं केलं आहे. जो जे मागे त्या ते देई, हे ब्रीद जयाने बांधले पायी, ऐसा असे माझा साई, संत अवलिया शिर्डीचा. श्रोते हो, बाबांनी कोणाकडून कधी पैसे मागितले नाही, कोणाचे पैसे घेतलेही नाही. जरी दक्षिणा म्हणून पैसे घेतले ते गरिबांनाच परत देखील दिले. या गोड अध्यायाचं निरूपण इथं संपतंय. भेटूया पुढच्या अध्यायाच्या निमित्ताने, अर्थात 37व्या अध्यायाच्या निमित्ताने. आता हा 36वा अध्याय थांबूया. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत ओम श्री साईराम.